रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। पती गर्भवती पत्नीसह 8 वर्षाच्या चिमुकल्याची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली। नेरळ पोशीर भागातील चिकनपाडा या गावात वाहत्या नाल्यात तिघांचेही मृतदेह सापडले। जैतू पाटील 35, अनिशा मदन पाटील, विवेक मदन पाटील 8 अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नाव आहेत। महिलेच्या गर्भात वाढणारा निष्पाप जीव जन्म घेण्याआधीच दगावल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणी मदन पाटील यांच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येते। मिळालेल्या माहितीनुसार नेरळ पोशीर भागातील चिकनपाडा या गावात दशक्रिया विधी सुरू असताना एका वाहत्या नाल्यात 8 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला। त्यानंतर मदन पाटील आणि त्यांची पत्नी अनिशा पाटील यांचा मृतदेह सापडला। धक्कादायक बाब म्हणजे मृत अनिशा पाटील या 7 महिन्यांच्या गर्भवती होत्या। हे हत्याकांड कशामुळे आणि कुणी केलं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। संपत्तीच्या वादातून हत्याकांड घडल्याचं बोललं जात आहे। धारदार शस्त्रानं हत्या करून नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं 3ही मृतदेह नाल्यात फेकून दिले असल्याची बाब उघड झाली। या घटनेचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांची पोलीस टीम करत आहे। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।